हॅलो मुलांनो, कसे आहात? टुडे वी आर गोइंग टू सॉल्व पेज नंबर 18, मॅथ्स पेज नंबर 18. तुम्ही पण काढा बरं मॅथ्स पेज नंबर 18. काढलं? बघा हां आता त्याच्यावरचं आपण सगळं सोडवणार आहोत. अ लिटिल बिट ऑफ फन. गणितामध्ये काहीतरी मज्जा करायची आपल्याला. लुक ॲट द चार्ट यू कम्प्लीटेड ऑन पेज 9 अँड टेल. आता तुम्हाला तुमचं पेज नंबर 9 काढायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 1 to 100चा चार्ट पूर्ण भरलेला आहे. तर बघा हां, इन द नंबर्स फ्रॉम 10 to 100. हाऊ मेनी टाइम्स डू वी सी द डिजिट 5 इन द टेन्स प्लेस. म्हणजे बघा हां, आपल्याला 10 to 100 या चार्टमध्ये 5 नंबर तुम्ही किती वेळा टेन्सच्या प्लेसमध्ये बघितला आहे. तर बघा बरं, 5 नंबर टेन्सच्या प्लेसमध्ये कोणत्या नंबरला येईल? तर बघा हां, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58 आणि 59. या सगळ्या नंबरला 5 कोणत्या प्लेसला येतो? आपण शिकलो की नाही प्लेस व्हॅल्यू. तर प्लेस व्हॅल्यू बघा बरं, इकडे सगळ्या 5ची प्लेस व्हॅल्यू 50 आहे, म्हणजेच तो टेन्सच्या जागेला आहे. आलं लक्षात? मग किती वेळा आपण बघतोय? 10 टाइम्स वी सी डिजिट 5 इन द टेन्स प्लेस. बघा 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58 आणि 59 या 10 नंबर्सला 5 कोणत्या ठिकाणी आहे? टेन्सच्या जागेवर आहे. करेक्ट. आता पुढचं बघा हां, हे सगळे नंबर्स तुम्हाला लिहायचे आहेत. राईट दोज नंबर्स इन युअर नोटबुक. हे सगळे नंबर उत्तरामध्ये लिहायचे आहेत बरं का. पुढे इन द नंबर फ्रॉम 10 to 99. हाऊ मेनी टाइम्स डू वी सी द डिजिट 0 इन द युनिट्स प्लेस. 10 पासून 99 पर्यंत आपल्याला 0 किती वेळा युनिट्सच्या प्लेसवर येतो? तर कोणते कोणते नंबर सापडतील बघा बरं. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. बघा त्यांनी 100 नंबर घ्यायचा नाही सांगितलं आहे, 99 पर्यंतच नंबर बघायला सांगितलेत. मग किती वेळा आला 0 युनिट्सच्या जागेवर? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 9 times we see the digit 0 in the units place. मग write those numbers in your notebook. हे सुद्धा नंबर तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये वहीमध्ये लिहायचे आहेत. आता पुढचं बघा हां, प्रॅक्टिस. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइंड डिजिट. मग अंडरलाईन बघा हां, आता पहिला नंबर आहे 16. त्याच्यात अंडरलाईन कोणाला केली आहे? 6ला केली आहे. मग 6ची प्लेस व्हॅल्यू काय असते? युनिट्सची प्लेस व्हॅल्यू आपण शिकलो की नाही? या 16मध्ये 1ची प्लेस व्हॅल्यू किती आहे आणि 6ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 1ची आहे 10 आणि 6ची आहे 6. दुसरं 48. 48 या नंबरमध्ये 4ची प्लेस व्हॅल्यू बघा, 4ला अंडरलाईन केलं की नाही? मग 4ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 40, बिकॉज 4 इज इन द टेन्स प्लेस. नेक्स्ट थर्ड 54. 54 या नंबरमध्ये 4 नंबरला अंडरलाईन केली आहे. मग 4 नंबरची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 4ची प्लेस व्हॅल्यू 4च आहे. का बरं? कारण 4 आहे युनिट्सच्या जागेवर. करेक्ट. नेक्स्ट 77. 77 या नंबरमध्ये एका 7ची प्लेस व्हॅल्यू किती आहे आणि दुसऱ्या 7ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? त्यांनी कोणाला अंडरलाईन केली आहे? पहिल्या 7ला, म्हणजे टेन्सच्या 7ला त्यांनी अंडरलाईन केली आहे. मग त्याची प्लेस व्हॅल्यू किती होईल? 70. पुढे 82. बघा 82मध्ये 2 नंबरला त्यांनी अंडरलाईन केली आहे. मग 2 नंबरचा ते युनिट्सची प्लेस आहे ती. मग युनिट्स आपले काय असतात?
2 आणि लास्ट वन 91. 91मध्ये 9ला त्यांनी अंडरलाईन केली आहे. मग 9ला अंडरलाईन केली आहे तर 9ची प्लेस व्हॅल्यू काय होईल? ते टेन्सच्या जागेवर आहेत की नाही 9. मग 9ची प्लेस व्हॅल्यू काय? 90. आलं लक्षात? आता पुढचा प्रश्न सोडवूया आपण. राईट द नंबर्स फ्रॉम इट्स एक्सपॅन्डेड फॉर्म. खाली नंबरचा एक्सपॅन्डेड फॉर्म दिलाय आणि आपल्याला तो नंबर लिहायचा आहे. 70 + 8 हा किती होतो नंबर? 78. दुसरं आहे 60 + 1 हा कोणता नंबर तयार होईल? 61. करेक्ट. थर्डवाला 90 + 7 हा कोणता नंबर तयार होतो? 97. आणि 80 + 0 हा कोणता नंबर तयार होतो? 80. आलं लक्षात? आता लास्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक स्पेसेस. बघा हां, खाली काही वेळेला नंबर लिहायचा आहे आणि काही वेळेला त्याचा एक्सपॅन्डेड फॉर्म लिहायचा आहे, प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. बघा खाली गोलामध्ये दिलेला आहे 10 आणि 1. मग कोणता नंबर तयार होईल? करेक्ट, 11. नेक्स्ट 52. 5ची प्लेस व्हॅल्यू आहे 50 आणि 2ची प्लेस व्हॅल्यू काय येईल? 2. करेक्ट. थर्ड आहे 98. तिकडे युनिट्सची प्लेस व्हॅल्यू दिली आहे 8. आता आपल्याला टेन्सची लिहायची आहे. मग 9 आहे की नाही टेन्सच्या प्लेसवर, मग त्याची प्लेस व्हॅल्यू किती होईल? 90. करेक्ट. 76. बघा इकडे 7 टेन्स दिले आहेत. मग पलीकडे आपल्याला काय लिहावं लागेल? 6 युनिट्स. दुसरं दिलं 4 टेन्स 0 युनिट्स. मग 4 टेन्स 0 युनिट्सचा कुठला नंबर तयार होतो? 40. अँड लास्ट वन 87. आणि त्यांनी दिलेलं आहे 7 युनिट्स. मग आपल्याला टेन्स लिहायचे आहेत. किती टेन्स आहेत 87 मध्ये? 8 टेन्स. करेक्ट. तर हे पेज नंबर 18 तुम्ही पूर्ण सोडवायचं आहे. आलं लक्षात? पूर्ण पेज नंबर 18 आपल्याला आपल्या होमवर्कमध्ये सोडवायचं आहे. समजलंय का मग आता तुम्हाला प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय आणि एक्सपॅन्डेड फॉर्म म्हणजे काय? आलं लक्षात? ओके, थँक्यू.